आजकाल सारखी एक तक्रार आहे, खूप मोठी तक्रार आहे आज आई-वडिलांची. लहान मुलं जी असतात, छोटी-छोटी मुलं, फोन दिल्याशिवाय खातच नाहीत आणि जर नाही फोन दिला, तर खूप रडतात आणि मग जोपर्यंत आपण फोन देत नाही, तोपर्यंत गप्पच नाही राहत. मुळात हे आपल्याला बघावं लागेल, की खाताना जर फोन मुलाला दिला नाही, तर मुलं रडतात. मग ह्या फोनची सवय लावली कुणी? मुलं जर रडतायत खाताना, म्हणजे फोन जर दिलाच नाही, तर ते गप्पच राहत नाहीत आणि मग जेव्हा फोन देऊ तेव्हा गप्प राहतात. मग प्रश्न असा आहे इथं, फोनची सवय लावली कुणी? फोनची सवय आपोआप लागली का आपण लावली? आता इथं 3 प्रकारे सवय लागू शकते फोनची. 3 प्रकारे मुलांना लहान वयातच जन्मल्याच्या नंतर काही 1 वर्षानंतर थोडं त्यांना कळायला लागतं. मग 3 प्रकारे सवय लागू शकते. 1, घरात जर आई-वडील किंवा त्यांचा जर मोठा मुलगा असेल किंवा कोणी जर घरात फोनचा वापर जास्त असेल, तर जरी मुलगा 1 वर्षाचा असला, 2 वर्षाचा असला, तरी तो बघून मोठ्यांचं अनुकरण करून तो शिकू शकतो फोन वापरायला. मग घरात जर कंट्रोल नसेल, मोठ्या लोकांचाच जर घरात कंट्रोल नसेल फोनवर, तर लहान मुलं त्यांचा बघून आपोआप शिकणार. आता तुम्ही म्हणणार लहान मुलांना एवढं कसं निरीक्षण कळतं? मुलं ही हे एक गोष्ट लक्षात ठेवा, मुलं ही आई-वडिलांपेक्षा हुशार असतात. जन्माला आलेली मुलं आई-वडिलांपेक्षा हुशार असतात. तुम्ही म्हणलात त्यांना कसं काय एवढं कळलं? ते कळतं. घरात जर आई जर त्याची 1-1, 2-2, 3-3 तास जर फोनवर आहे, टीव्हीवर आहे, मग मुलगा बघणारच ना. मग जसं जसं आपण डोळ्यानं बघतो तसंच आपण करायची इच्छा होते ना तशी. मग घरात जर कंट्रोल असेल फोनचा, तर त्याला कमी सवय लागू शकते. आता दुसरा, खात नाही म्हणून, आता मुलगा जर त्याला काहीतरी खायला दिलं आणि खात नाही म्हणून मोबाईल दिला, का? खावं म्हणून. म्हणजे बघा, इकडं खातोय, आई त्याची भरवते आणि इकडं मोबाईल का बघतोय? म्हणजे जी आई भरवते, जे अन्न पोटात जातोय ते चावतोय का नाव चावतोय का असाच गिळतोय, त्याच्याकडे अजिबात लक्ष नसतं खाण्याकडं. म्हणजे आईच्या डोक्यात इतकंच आहे की फक्त पोट भरला बस झाला. जे आपण अन्न खातो ते त्याच्याकडे बघून त्याचा एक आनंद घेऊन खाल्लं तर एक वेगळी गोष्ट. इकडं फोनकडं लक्ष आणि इकडं मुलं खातोय. याच्यामुळे पण त्यांना सवय लागू शकते. आता तिसरा असा आहे की आई टीव्ही बघते. आईला संध्याकाळी 7-8 वाजता टीव्ही बघायची असेल, सिरियल, आणि मुलाचा जर डिस्टर्बन्स नको आहे, तर ती म्हणते हा फोन घे आणि बघ. त्याला मोबाईल देतात आणि तो बघत राहतो काही त्या मोबाईलवर. काही समजू न समजू ते मोबाईल बघत राहतो, इकडे टीव्ही चालू असते. ह्याच्यामुळं सुद्धा त्यांना मोबाईलची सवय लागू शकते. आता ह्याला सगळ्यात जास्त इथं जर बोललं तर मोबाईलची जी सवय आहे ती त्याला आई वडीलच जबाबदार आहेत मुलांच्या. आता आई वडिलांच्या डोक्यात पण इतकं असं फिक्स झालं की मुलांना जर फोन दिला, रडला, आणि जर मुलांना फोन दिला की तू लगेच गप्प राहतो, हे आई वडिलांच्या डोक्यात ना असं फिक्सच झालंय. रडला की फोन दिला, खाताना रडला की फोन दिला. जर आई वडिलांना जर काही महत्त्वाचं काम करायचं असेल घरात आणि मुलगा थोडासा त्रास देत असेल तर त्याला फोन द्यायचा आणि आपण काम करत बसायचं.
त्यामुळं आपल्याला वाटतं की त्याला फोन दिला म्हणून आपल्याला कामं खूप करता येत आहेत. पाहिजे तर ते काम थोडंसं बाजूला ठेवा, पण त्याला फोन देऊ नका. आता त्या फोनची त्या मुलाला इतकी सवय लागते लहानपणीच. खाताना त्याला फोन हवा आहे, रडला की त्याला फोन हवा आहे. कारण रडला की आईवडिलांना टेन्शन येतो, म्हणजे भावनेच्या बाहेर असतात आईवडील. रडला की त्यांना टेन्शन होतं, त्यामुळे ते काय करतात, रडू नये म्हणून फोन देतात, प्रश्न मिटला. आणि हे आता इतकं वाढत चाललंय, रडताना फोन, खाताना फोन, शाळेतनं आला फोन. आणि जसं जसं असं वाढत चालेल त्याच्यानंतर 10 वर्षानंतर मुलं 10 वर्षाचा झाला की लगेच मुलगा म्हणतो मला एक नवीन फोन पाहिजे. मग आईवडिलांची तर गंमत बघा कशी. आईवडील काहीच विचार नाही करत, फोन द्यावा का नाही द्यावा, त्याचे परिणाम काय होतील, काहीच विचार नाही करत, लगेच लगेच देऊन टाकतात. आणि जरी तो मोठा झाला तरी तोच. आजकाल तुम्हाला सांगतो, मुलं 10 वर्षाचे असू दे, 15 वर्षाचे असू दे, 20 वर्षाचे असू दे, आता 30 वर्षाचे असू दे, जास्त तरुण झाले असले तरी इकडं खातायत, इकडं खातायत, इकडं फोनकडे बघतायत, हे इकडं खातायत, इकडं फोन बघतायत. म्हणजे जो खातायत, चावला काय नाही चावला काय, तसंच गिल्ला काय, मनापासून खाल्ला काय. आता पहिल्या जे लोक होती त्यांनी का सांगितलं की अन्न चावून चावून खावं, त्याच्याकडे बघून एका आनंदाने खावं, कारण त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो चावून चावून खाल्ल्यावर. आता कशाकडेच लक्ष नाही, इकडे अर्धा लक्ष, इकडे अर्धा लक्ष, इकडे अर्धा लक्ष, इकडे अर्धा लक्ष. म्हणजे लहान मुलंच नाहीत तर 30 वर्षाची मुलं सुद्धा, काय काय 35 वर्षाची मुलं सुद्धा, काय 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 मी 40 वर्षाच्या माणसांना सुद्धा बघितलं, इकडे खातात, इकडे मोबाईल का बघतात, इकडे खातात, इकडे टीव्ही का बघतात, इकडे खातात. माणसाने स्वतःच्या शरीरापेक्षा त्या उपकरणाला जास्त व्हॅल्यू द्यायला लागलाय, त्यामुळं माणसाचे आजार आता जास्त आलेत. तर ह्या गोष्टी अशा वाढत चालल्यात. आता तुम्ही म्हणणार नाही थोडासा टाइमपास म्हणून मुलांना देतो. टाइमपास म्हणजे किती टाइमपास, 2-2, 3-3 तास टाइमपास मोबाईलवर. नाही नाही, आम्ही एबीसीडी फक्त शिकाय देतो. फक्त एबीसीडी शिकायला देतो. एबीसीडी बघता बघता त्याला 2-3 तास तिथंच असतात. 2-3 व्हिडिओ एबीसीडीच्या बघतो आणि बाकी ज्या त्याच्या महत्त्वाच्या नसतातच, काय 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 त्याच्या ज्या त्याला बघायच्या नसतात ह्या वयात सुद्धा, त्या पण सगळ्या बघून तो मोकळा होतो. मला सांगा आता, तुम्ही म्हणणार नाही नाही तो एबीसीडी फक्त बघल नाही नंतर. मग हे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. समजा आता तुम्ही मुलाच्या पुढे 10 गुलाबजामुन ठेवलेत, एका गुलाबजामुन एबीसीडी आहे आणि बाकीच्या सगळ्या गुलाबजामुनमध्ये काय काय वेगळे वेगळे कंटेंट आहेत. काय 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 याच्यात काही दुसऱ्या व्हिडिओ आहेत, काय काय याच्यात बेकार व्हिडिओ आहेत, काय काय याच्यात घाण व्हिडिओ आहेत, काय काय याच्यात वेगळ्याच म्हणजे ज्या महत्त्वाच्या नाहीत त्या पण आहेत, काय काय याच्यात एबीसीडीचे व्हिडिओ आहेत. आता मुलाला एबीसीडी बघून झाले की त्याला जर वरती अजून का दुसरा दिलं तर मग तो स्क्रोल करेल बसत. एबीसीडी असं एबीसीडी आपलं पानावर घेऊन पण शिकता येते आणि शिकणारा तो मुलगा नंतर कसा पण शिकतो. मुलांना मोबाईलची सवय लावण्याचा एकमेव कोण जबाबदार आहे तर त्याला फक्त आईवडील जबाबदार आहेत. कारण तुम्हाला सांगतो, धक्काधक्कीच्या जीवनातून किंवा या धावपळीतून आईवडील मुलांसाठी वेळच नाही काढत. ते स्वतःचा वेळ, आता काय काय जणांना मी खूप जण बघितले, लक्ष टीव्हीकडे आहे, मुलाकडे लक्ष नाही, मुलगा मोबाईलच्या येत बघतोय. आता तुम्ही म्हणला आता ह्याच्यावर पर्याय काय, तर पर्याय आता प्रॉब्लेम आहे म्हणजे तिथं पर्याय आहेच, ते आपण पुढे पर्याय पण बघू. पण मुलगा जर तुमच्याकडे मोबाईल मागतोय आणि तुम्ही रडतोय म्हणून देता, तर ही खूप हानिकारक गोष्ट आहे त्याच्यासाठी. आणि मग नंतर आईवडील ना 10 वर्षानंतर
10 वर्षानंतर त्याला फोन देतात आणि फोन दिल्याच्या नंतर त्याला बोलतात, काय तुझा फोनवर कंट्रोल नाही, सारखा सारखा फोनच सोबत. पण तुम्ही दिला कशाला त्याला? त्याला त्याचा काम बिम नंतर करून घेऊ दे ना फोन. म्हणजे लहानपणापासून सवय आईवडील लावतात मुलांना, आणि नंतर मोठं झाल्याच्या नंतर जेव्हा कंट्रोलच्या बाहेर जातात त्यामुळं ते दुसऱ्याला बोलवतात, माझा मुलगा अजिबात ऐकत नाही, फोन इतका वापरतो, हा वापरतो. तर पहिलं लहान मुलं आहेत ना, लहान मुलं ही त्यांची काहीच चुकी नाही आहे. लहानपणी तुम्ही जी त्यांना तुम्ही सवय लावाल तीच लागणार. लहानपणीच तुमच्या स्वतःच्या सवयी जर व्यवस्थित नसतील, तुमचा कंट्रोल जर स्वतःवर व्यवस्थित नसेल मोबाईलच्या ह्याच्यावर, तर लहान मुलं सुद्धा तेच करणार आणि तेच चाललंय आज. आता तुम्ही म्हणा, आता ह्याच्यावर पर्याय काय आहे? तर पर्याय खूप आहे त्याच्यावर. व्हिडिओ मोठी होईल, आपण लवकरच दुसऱ्या ह्याच्यात बघू पर्याय. तर मला एक क्विकमध्ये रिव्ह्यू करतो. आधी आपण स्वतः जो फोन वापरतो त्याच्यावर कंट्रोल करावं. जर महत्त्वाची कामं असतील तर अशा वेळी करावी महत्त्वाची कामं, जेव्हा मुलं झोपलेली असतील. तुम्हाला आता पर्याय ह्याच्यावर आहे, कारण प्रॉब्लेम आहे तिथं पर्याय आहेच. तर लवकरच येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सगळे पर्याय पण बघू. तर काही क्वेरीज असेल कॉमेंटमध्ये मेन्शन करा. थँक्यू.